सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता सर्वांनाच आतुरता आहे ती म्हणजे नवरात्र उत्सवाची. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आईच्या 9 रूपांची पूजा केली जाते. हा सण स्त्री शक्तीच्या पूजेचा सण मानला जातो. यालाच शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नमस्कार, अवंतीस कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र कधी सुरू होणार आहे, तसेच घटस्थापना कशी करावी, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय, तसेच घट चांगला येण्यासाठी काय करावे इत्यादीबद्दल माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अश्विन महिन्यातील प्रतिपदेला हा सण सुरू होतो. हा सण 9 दिवसांचा असतो. रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्री संपणार आहे. 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. अश्विन प्रतिपदा 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:24 सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी 12:32 आहे. तर घटस्थापना आपल्याला उदयिक तिथीनुसार 15 ऑक्टोबर रोजी करावयाची आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 आहे. या वेळेत आपण घटस्थापना करावी. तर घटस्थापनेचे साहित्य आपण पाहूया. घट घालण्यासाठी एका ताटामध्ये केळीचे पान घेतलेले आहे. त्यानंतर फुले, हळद कुंकू, अक्षता, साखर, पंचामृत किंवा दही दूध, त्यानंतर हार घेतलेला आहे, माती घेतलेली आहे, काळी माती, समया, एक दिवा घेतलेला आहे, गणपतीची मूर्ती, तुळजाभवानीची मूर्ती, कलश स्थापनेसाठी कलश घ्यायचा आहे, तसेच फळं घ्यायची आहेत आपल्याला नैवेद्यासाठी. त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर मुखवटा घेतलेला आहे मी देवीचा, देवीची वस्त्र घेतलेली आहेत. त्यानंतर एक घट घालण्यासाठी आपल्याला मातीचा लोटा घ्यावायचा आहे, नारळ, 7 प्रकारचे धान्य इत्यादी साहित्य मी घेतलेले आहे. तर पूजेला सुरुवात करूया. पहिल्यांदा अक्षता ठेवून त्याच्यावरती आपल्याला दीप प्रज्वलित करावायचा आहे. दिवा हा प्रकाश पसरवतो, प्रकाश हा ज्ञान पसरवतो, म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो. दिव्याजवळ प्रार्थना करावी की हे देवी माते, तुझे माझ्या घरी अखंड वास्तव्य राहू दे. दिवा हा मातीचा किंवा पितळेचा कोणताही वापरावा, फक्त त्यामध्ये तेल जास्त बसावे, कारण 9 दिवस दिवा ठेवायचा असल्यामुळे आपल्याला सारखे तेल ओतणे शक्य नसते. तसेच वात ही आपण 1.25 हात वात करावायची आहे. वात ही दुहेरी तयार करावी. दिव्यामध्ये शक्यतो तिळाचे तेल वापरावे. नसेल तर तुम्ही स्वयंपाकासाठी जे तेल वापरता ते वापरले तरी चालते, फक्त ते वापरलेले नसावे. दिव्याखाली अक्षता ठेवाव्यात किंवा स्वस्तिक काढावे. आपल्याला इथे एक कलश स्थापन करावायचा आहे. कलश स्थापन करण्यापूर्वी अक्षता किंवा तांदूळ घेऊन एक स्वस्तिक काढावे. कलशामध्ये सुपारी, तांदूळ, हळदी कुंकू, फूल, 1 रुपयाचे नाणे टाकावेत आणि कलश भरून आपल्याला ठेवायचा आहे. घटाच्या वरती आपण एक वेगळा कलश ठेवणार आहोत आणि हा कलश पूजनसाठी हा कलश एक वेगळा आहे. तर यालाच मी देवीचे रूप देणार आहे. नारळाला मुखवटा बांधून देवीला वस्त्र किंवा साडी नेसवून सर्व श्राद्ध शृंगार घालून देवीची पूजा करावी. नवरात्रीचे व्रत आचरण करताना ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. तुळशीची पूजा करावी. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. देवपूजा करावी. या दिवशी सर्व देवांची पूजा विड्याच्या पानावर केली जाते, कारण त्यानंतर 9 दिवसानंतर परत पूजा केली जाते. घटस्थापना आपापल्या कुळाचाराप्रमाणे केली जाते. त्यानंतर गणपती पूजन व आई तुळजाभवानीची मूर्ती मी इथे घेतलेली आहे, त्यांना अभिषेक करून त्यांची स्थापना विड्याच्या पानावरती करून घ्यावायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी, 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. 9 दिवस उपवास केला जातो.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 9 दिवस उपवास करताना एक भुक्त राहून उपवास करतात. शक्य नसेल तर 2 वेळा फराळ करून देखील उपवास केला जातो. तसेच फलाहार घेऊनही उपवास करतात. उपवासाबरोबरच देवीचे पूजन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी नवरात्र ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. 9 दिवस 9 रंगाची वस्त्रे देवीला परिधान करण्यात येतात. नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन, सरस्वती पूजन, पार्वती पूजन केले जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करतात. तसेच विष्णू सहस्त्रनाम, कनकधारा स्तोत्र तसेच विविध प्रकारचे जप केले जातात. तसेच श्री गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण अशी विविध प्रकारची पारायणे सुद्धा केली जातात. नवरात्रीचे 9 दिवस अतिशय शुभ मानले जातात. नवरात्रीमध्ये व्रत करताना काही नियम काटेकोरपणे पाळले जातात. 9 दिवस देवीचे नामस्मरण, उपासना, उपवास, आराधना मनोभावे व श्रद्धापूर्वक केले जातात. अष्टमीचा उपवास मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याला घटस्थापना करून घ्यावायची आहे. या मातीमध्ये धान्य पेरून घ्यावायचे आहे. इथे मी एक केळीचे पान घेतलेले आहे. त्याच्यावरती माती पसरवायची आहे. माती ही स्वच्छ असावी. शेतातील काळी माती जास्त ओलीही नसावी. आदल्या दिवशी धुवून कोरडी करावी. खडे वगैरे त्यातील काढून टाकावेत, म्हणजे आपले धान्य चांगल्या प्रकारे उगवते. जर त्यामध्ये जास्ती प्रमाणात खडे कचरा असेल तर धान्य चांगल्या प्रकारे उगवत नाही, त्याला बुरशी येते. या धान्यामध्ये मी 7 प्रकारचे धान्य घेतलेले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मूग, धने, चवळी, अंबाडी, धने, मका इत्यादी तुम्ही कुठल्याही प्रकारचे 7 प्रकारचे धान्य घेऊ शकता. तर त्यामध्ये वरती मातीचा जो लोटा आहे तो ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये देखील पाणी भरून 1 रुपयाचे नाणे, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता टाकावायचे आहेत. 1 फूल टाकावायचे आहे. त्याच्यावरती आपली विड्याची पाने 5 पाने लावून घ्यावायची आहेत. मातीचे व धान्याचे 3-3 थर द्यावायचे आहेत, म्हणजे आपले धान्य व्यवस्थितरित्या उगवते. खूप हे धान्य टाकायचे नाही, थोडेसे पातळ पसरवायचे, परंतु 3 थर द्यावायचे आहेत. घटामध्ये धान्य पेरताना कुलदेवीचे नामस्मरण करावे. तसेच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा देखील जाप करावा. तसेच ओम वेदिकाय नमः या मंत्राचा सुद्धा जाप करावा. दररोज विड्याच्या पानांची फुलांची माळ घटाला घातली जाते. तसेच नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी किंवा 9 दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरावी. दररोज देवामध्ये तेल घालावे. 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा घरातील सर्वांनी 14 पाठ करावेत. कुलाचाराप्रमाणे अष्टमीला किंवा नवमीला फुलोरा करावा. सकाळी घंटा वाजवून देवीचा टाक उचलावा. पूर्णांचे 21 दिवे करून महाआरती करावी. कुमारिका किंवा सवाष्ण भोजन करावे. उगवून आलेले धान्य सर्व देवांना, कुलदेवीला तसेच कुलदेवताला अर्पण करावे. घरातील मुले, मोठी माणसे सोने लुटताना आपल्या गांधी टोपीला हे धान्य लावतात. स्त्रिया आपल्या केसात हे धान्य माळतात. दसऱ्या दिवशी घटाचे विसर्जन आपल्या शेतात करावे किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी झाडाखाली वगैरे घटाचे विसर्जन करावे. अशा रीतीने देवीची घटस्थापना पूर्ण होते. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी